पहिल्यांदा पेट्रोल पंपावर नोकरी लागली. एस.टी. स्टँडवर उतरलो. एस.टी. स्टँड समोरच पेट्रोल पंप होता. मग पेट्रोल पंपावर उतरल्यावर मग गेलो. कॅबिनची चावी होती माझ्यापाशी. कॅबिन उघडलं. सरांना फोन केला. सर बोलले, आधी पहिल्यांदा डायरी वाच. लाल कलरची डायरी होती, तिथं वाचली मी पूर्ण डायरी. मग डायरी वाचल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मग मी दोस्ताला फोन केला. मग दोस्ताने हे वाक्य शोधल्यावर मग सगळं मला समजलं. मग सरांना मी फोन लावला. मग सरांना फोन लावल्यावर सर म्हणलं, एक काळ्या कलरची गाडी येईल, तिच्यात गपचीप गुणाने पेट्रोल भरायचं आणि गपचीप पेट्रोल भरून पैसे आणून द्यायचे. मग मी सगळ्यात आधी पेट्रोल भरायला सुरुवात केली. गाडीमध्ये तर कोण नव्हता, आवाज कुठनं येत होता. आणि परत पैसे बघितलं तर पैसे लय थंड होतं. मग पैसे जर गार होतं, सरांनी सांगितलेलं जुन्या बॉक्समध्ये ठेवायचं. ते जुन्या काळातलं पैसे होतं म्हणून तर ते जुन्या बॉक्समध्ये ठेवले. आणि लवकरात लवकर पैसे घेऊन आता ऑफिसमध्ये गेलो. तेवढ्यात मग माझ्या दोस्ताला मी फोन केला. 3 वाजता काय होतंय असं नक्कीच बघायचं होतं. 3 वाजता तर सगळी भुताची रांग तर उभाच राहिली. मग भुताची रांग उभा राहिल्यावर सगळ्यात आधी ती भूतं जे आहे ती सगळ्यांना बघितलं त्यांनी. मग त्याच्या जमीनच खालची सरकली. आणि फुकट जर पेट्रोल टाकून गेली तर आपलंच नुकसान होईल आणि सर आपल्यालाच खवळतील. त्याच्यामुळं त्यांनी लवकर बाहेर यायचा प्रयत्न केला, पण ते बाहेर येऊ शकला नाही कॅबिनमधनं. मग खिडकीतनंच बघितलं त्यांनी. त्याला तर लय भीती वाटायला लागली. आता सकाळ होत आली. सूर्य जे आहे त्याची किरणं त्याच्या डोक्यावर पडायला लागली. मग त्यांनी डोक्यावर पडल्यावर सकाळ तोंड हात पाय धुले आणि पेपर अखबार वाचायला घेतला. अखबार वाचल्यानंतर त्यांनी हे काय असं वाचलं, त्या पायाखालची तर अजून एकदा जमीन सरकली. मग जमीन सरकल्या घरी कॉल केल्यानंतर ते म्हणलं आम्हाला पेट्रोल पंपावर नोकरी करायची नाही. मग ती 1 दिवस अजून नोकरी केली. सर म्हणलं तुला वाढवून पगार देतो. मग त्यांनी नोकरी केली थाटमानाने आणि तिथली चावी पडलेली त्यांनी घेतली पेट्रोल पंपावरची. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा विसरू नका आणि कमेंट करा कधीच विसरू नका.